सुप्रभात सज्जन श्रोते हो. आत्मोपनिषद ग्रंथ दर्शन साक्षात्कार तत्वज्ञान पाद म्हणजे अध्याय पान 228 14 क्रमांकाची पद्यरचना. निष्कर्मात अद्वैतात भक्ता राहू द्यावे. हा जो भक्त आहे त्याला निष्कर्मात म्हणजे त्याला कर्मरहित राहू द्यावे आणि अद्वैत ज्ञानामध्येच त्याला राहू द्यावे. हा जो भक्त आहे तो त्या ब्रह्माची प्रार्थना करीत आहे. निष्कर्मात अद्वैतात भक्ता राहू द्यावे. हे परब्रह्मा त्या तुझ्या भक्ताला निष्कर्मी भावात म्हणजे मी कर्म करतो, कर्म करेन, कर्म करणार नाही अशा संकल्प विकल्पात्मक बुद्धीत न ठेवता अद्वैत बुद्धीमध्येच त्याचं जीवनाचं त्याच्या परिक्रमण व्हावे. म्हणजे हा जो भक्त आहे तो ब्रह्माकडे प्रार्थना करत आहे की नैष्कर्म्यात आणि अद्वैतात भक्ताला राहू द्यावे. नैष्कर्म्य याचा अर्थ कर्म न करणे असा नव्हे तर संकल्पपूर्वक मी करीन किंवा मी करणार नाही असं संकल्प विकल्पात्मक ज्या क्रिया केल्या जातात ठरवून किंवा न ठरवून जे केलं जातं त्याला कर्म म्हणतात. तेव्हा हा भक्त ब्रह्माची प्रार्थना करत आहे की ठरवून किंवा न ठरवून म्हणजे संकल्प विकल्पात्मक कुठलीही क्रिया माझ्याकडून घडू नये. जे काही घडेल ते उत्स्फूर्त भावाने घडावं. म्हणजे निष्कर्मात अद्वैतात भक्त राहू द्यावे. हा जो भक्त आहे तो परमेश्वराची प्रार्थना करत आहे की अद्वैत तत्वज्ञान आणि त्याचा प्रचार व प्रसार हेच माझ्या जीवनाचं ध्येय आहे आणि त्या कारणाने अद्वैत तत्वज्ञानात आणि संकल्प विकल्प रहित केवळ शुद्ध असलेपणात आणि आलेल्या गोष्टीला सामोरं जाऊन ठेविले अनंते तैसेची राहावे या भावामध्ये माझं जीवन व्यतीत व्हावं. याचा अर्थ नैष्कर्मात अद्वैतात भक्ता राहू द्यावे. मला नैष्कर्म आता इथे हेडिंग मध्ये नैष्कर्म लिहिलेलं नाही, निष्कर्म लिहिलेलं आहे. ते फक्त ज्याला आपण म्हणतो भाषेच्या सोयीसाठी ते निष्कर्मात म्हटलेलं आहे पण त्याचा मूळ अर्थ निष्कर्म. आता प्रत्येक क्रिया असते थोडक्यात म्हणजे वारा वाहतो पण जेव्हा मी म्हणतो मी वारा घेतो तेव्हा क्रियेला माझा संकल्प आला, मीचा संकल्प आला म्हणून त्याचं कर्मात रूपांतर होतं. तेव्हा इथे निष्कर्म याचा अर्थ एवढाच आहे अशा ना तशा सर्व क्रिया चालू असतात. त्या चालू क्रियांमध्ये त्याच्या अनुरूप आपलं जीवन वाहत असावं. म्हणजे निसर्गात जशा क्रिया घडतात त्या निसर्गाच्या क्रियांच्या सोबत हातात हात घालून खेळीमेळीने निसर्गासोबत घडणाऱ्या क्रियांमध्येच आपल्या जीवनाची क्रिया उत्स्फूर्तपणे चालू राहावी. अशा उत्स्फूर्त क्रियेबरोबर वाहणाऱ्या जीवनाला नैष्कर्मी जीवन म्हणतात. आणि ज्याचं जीवन नैष्कर्मी आहे तो कोणत्याही तऱ्हेचा संकल्प किंवा विकल्प करत नाही. म्हणून संकल्प विकल्प रहित जीवन म्हणजे नैष्कर्मी जीवन आणि अद्वैत जीवन. याचा अर्थ इथे अनेक वेगवेगळी माणसं असली तरी सुद्धा अनेकातील एक तत्व म्हणजे चेतना. ती अनेकातील एक तत्व म्हणजे ब्रह्मचेतना किंवा ब्रह्म हे लक्षात घेऊन एकोहम असं हे जे शिवस्वरूप आहे असं हे जे ब्रह्मस्वरूप आहे त्या एकोहम स्वरूपावरच त्या तत्वज्ञानावर आधारितच माझं जीवन असावं. याच तत्वज्ञानाला अद्वैत तत्वज्ञान किंवा अद्वय चिद्विलास म्हणजे एक आणि एकाच चैतन्याचा विलास किंवा क्रीडा म्हणतात. म्हणजे एक आणि एकच चैतन्य अनेक जीवात नसलेला आहे. त्यामुळे जीव अनेक असले तरी चेतना एक, जीव अनेक असले तरी शिवस्वरूप एक. याला म्हणायचं अद्वैत किंवा अद्वय चिद्विलास तत्वज्ञान. तेव्हा या पद्याचं शीर्षक आहे निष्कर्मात अद्वैतात भक्ता राहू द्यावे.
म्हणजे संकल्प विकल्प रहित जीवन असावं आणि हे संकल्प विकल्प रहित जीवन केवळ आणि केवळ सर्वाभूती ब्रह्म जाणून व्यतीत व्हावं असा या शीर्षकाचा अर्थ आहे. निष्कर्मात अद्वैतात भक्ता राहू द्यावे. काव्य नंतर वाचतो. आता त्या काव्यात जी 6 कडवी आहेत त्या 6 कडव्यांना अनुलक्षून त्या 6 कडव्यांना लक्षात घेऊन जो अर्थ आहे तो सांगतो. अद्वैत तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार हेच ज्याचे भाग ध्येय आहे. म्हणजे हा जो निष्कर्मात अद्वैतात भक्ता राहू द्यावे असं हे जो नारायण सांगत आहे त्याचं भाग ध्येय त्याचं भाग्य किंवा तो या जीवनात केवळ आणि केवळ अद्वैत तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार करण्यासाठी आला आहे. असा हा एक भक्त आत्मनिवेदनाद्वारे म्हणजे आत्म्यालाच आपलं मनोगत सांगत आहे की अद्वैत तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करताना त्या कामात येणाऱ्या अडीअडचणी भगवंतापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या काव्याद्वारे करीत आहे. म्हणजे असं की नैष्कर्मात राहून अद्वैतात राहून अद्वैत तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार हे ज्याचे काम आहे हे ज्याने जीवनात ध्येय म्हणून स्वीकारलेले आहे किंवा हेच ध्येय ज्याच्या वाट्याला आलेले आहे असा हा भक्त त्या आत्म्याला निवेदन करीत आहे की अद्वैत तत्वज्ञानाचं काम करता करता ज्या काही अडीअडचणी येतात त्या तुम्ही समजून घ्या. भगवंत हो, अद्वैत तत्वज्ञानाचा प्रचार व प्रसार हे जरी माझं भाग्य असलं हे जरी माझं जीवित कर्तव्य असलं तरी त्यामध्ये येणाऱ्या अडीअडचणी तुमच्यापर्यंत निवेदनाद्वारे म्हणजे आत्मनिवेदनाद्वारे मांडत आहे. आणि अखेरीस तो म्हणत आहे तू मला नेमून दिलेले अद्वैत तत्वज्ञानाचे कार्य यापुढे आता माझ्याच्याने होणे कठीण आहे. आता तू मला दिलेले काम मी न करता ते तूच करावेस आणि मला अद्वैत भक्तीत नैष्कर्मात मुक्त व्हावे राहू द्यावे. म्हणजे आजपर्यंत अद्वैत तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार मी माझ्या परीने करायचा प्रयत्न केला परंतु इतकं असून सुद्धा जनमानसात द्वैतभाव वाढीस लागलेला आहे. जनमानसात समबुद्धीचं आचरण करावं असं काही त्यांना वाटत नाही. म्हणून समबुद्धी आचरण अद्वैत तत्वज्ञान अद्वैत चिद्विलास हे जरी सांगायचा परोपरीने मी प्रयत्न केला तरी जनमानसात ही गोष्ट काही रुजत नाही. आता हा प्रचार आणि प्रसार करता करता मी माझ्या उत्तरायुष्यात जीवनाच्या उतरंडीला म्हणजे हळूहळू देह टाकण्याच्या अवस्थेपर्यंत येऊन पोचलो आहे. तेव्हा जोपर्यंत देहामध्ये माझ्या शक्ती होती ऊर्जा होती तोपर्यंत सर्व शक्ती पणाला लावून अद्वैत तत्वज्ञानाचं प्रचार आणि प्रसाराचं कार्य मी केलं. आता माझ्याच्याने ते काही होत नाही. त्याच्यात अनंत अडचणी आहेत आणि मुख्य अडचण म्हणजे कोणाचेच लक्ष सत्यावर नाही, कुणालाच सत्य प्रिय नाही. जरी वारंवार पुन्हा पुन्हा त्यांना सत्य सांगण्याचा प्रयत्न केला समजावून देण्याचा प्रयत्न केला तरी सर्वांचेच लक्ष मायेतच आहे आणि ह्या मायेच्या बाजारात ते गुंतलेले आहेत. त्यांना मायेतून बाहेर काढण्याचं काम तुम्हाला नेमून दिलंस. जितकं जमलं तितकं सर्व शक्तीनिशी आजपर्यंत ते काम मी करीत आलेलो आहे परंतु इथून पुढे मात्र माझ्याच्याने ते काम होणार नाही. करिता ते काम दुसऱ्या कुणावर तरी तू सोपवावेस आणि या तुझ्या भक्ताला अद्वैत भक्तीत आणि नैष्कर्म्यात मुक्त व्हावे राहू द्यावे. म्हणजे त्याचा तो अद्वैत भाव आणि तत्वज्ञानामध्ये राहावा. कोणी त्याच्याकडे आला त्याला विचारले तर त्याने केवळ आणि केवळ अद्वैत तत्वज्ञानाचाच प्रचार आणि प्रसार करावा. परंतु आता आपण जाऊन घरोघरी हे सांगणं त्याच्या शक्तीनुसार कमी होणाऱ्या शक्तीनुसार शक्य नाही. तेव्हा आता त्याला त्याच्या जागी अद्वैत तत्वज्ञानावर प्रेम करत करत मुक्तपणे आणि नैष्कर्मात म्हणजे संकल्प विकल्प रहित जीवन जगण्यासाठी तू आता त्याला परवानगी द्यावी. आता अद्वैत तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार या कर्तव्यातून तू त्याला मुक्त करावेस. म्हणजे हा भक्त म्हणत आहे नो आय एम गोइंग
टू थिंक रिटायर, मी आता निवृत्त व्हायचा विचार करीत आहे. आता अद्वैत तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार करण्याची पुरेशी क्षमता माझ्या अंगी उरली नाही. मात्र असे झाले तरी सुद्धा शेवटपर्यंत माझा मी अद्वैत तत्वज्ञानाचा प्रचार प्रसार यामध्येच राहणार. माझ्या जागी ते तत्व इतकं दूर आहे की परत कधीही मी द्वैतात फिरून माघारी वळणार नाही आणि कुठल्याही तऱ्हेची संकल्प विकल्पात्मक कर्मे मी करणार नाही. जे सहजासहजी समोर येईल त्याचा आनंदाने स्वीकार करून अद्वैत बोधामध्ये आणि भावामध्ये मी माझं हे निवृत्तीचं जीवन संपवू इच्छितो. अशा अर्थी देवकार्य करता करता हा थकलेला भक्त देवाला म्हणत आहे की आता मला निवृत्ती द्या. मात्र एवढं आलं तरी तुमचं देवकार्य माझ्या पुरतं मी निश्चितच अंमलात आणीन. माझ्या पुरता मी निश्चितच अद्वैत आणि अद्वैत तत्वज्ञानाच्या आधारे शेवटच्या क्षणापर्यंत जगण्याचा प्रयत्न करीन. इतकंच नव्हे तर कुठलाही संकल्प विकल्प न करता सामोरे येणारं जीवन मी तुझ्यावर विश्वास ठेवून परिपूर्ण आनंदाने भोगेन. असा विश्वास देता देता तो हळूच देवाला सुचवत आहे की आता तुमच्या कार्यातून मला मुक्त करा. म्हणजे ती जबाबदारी आता माझ्याच्याने पेलवत नाही, कारण हे शरीर थकलं आहे अशा अर्थी तो म्हणत आहे. तर निष्कर्मात अद्वैतात भक्त राहू द्यावे हे म्हणताना हा जो भक्त आहे तो आपली स्थिती वर्णन करीत आहे. ते असं आहे, ओढुनी अशिणलो फार संसाराचा गाडा, धाव पाव सोडवी आता श्रीरंगा विठ्ठला, नेमुनी आदेसी मजसी अद्वैताचे काम, अज्ञ सुज्ञ तज्ञ यासी ध्यास एकदाम, द्वैत भाव पार वाढे जनमानसात, समबुद्धी नूर काही जगी मानसात, जपी तपी दानी ज्ञानी संसारी गृहस्थ, सान थोर सारे पुसती भोग लालसेत, क्षुधा तुषा भोग काम शांत नोहे कदा, आप्तस्वकीयांचाही बुद्धी वेदी धंदा, लख लाभ तुझे काम तुझसी ते व्हावे, निष्कर्मात द्वैतात भक्ता राहू द्यावे. म्हणजे हा संसाराचा गाडा ओढता ओढता हे श्रीरंगा विठ्ठला, मी अगदी थकलो आहे, शिणलो आहे, आता लवकर तू धावत ये आणि माझ्या साधेला प्रतिसाद देऊन धाव पाव सोडवी आता श्रीरंगा विठ्ठला. त्या संसार रूपी गाड्यातून, त्या संसार रूपी बंधनातून हे श्रीरंगा विठ्ठला माझी सोडवणूक तू कर. नेमुनिया देसी मजसी अद्वैताचे काम, अज्ञ सुज्ञ तज्ञ यासी ध्यास एकदाम. तू मला अद्वैत तत्वज्ञानाचं काम नेमून दिलं होतंस, त्याचा प्रचार आणि प्रसार माझ्या परीने मी केला. परंतु जे अज्ञ आहेत, अज्ञानी आहेत ते अज्ञानी म्हणून, जे सुज्ञ आहेत ते शहाणे म्हणून, आणि जे तज्ञ म्हणजे निपुण आहेत ते निपुण म्हणून, म्हणजे ते शहाणे असोत, अडाणी असोत, निपुण असोत, या सर्वांना एकच ध्यास लागला आहे, तो म्हणजे दाम. म्हणजे पैशाच्या पाठी अडाणी पण आहे, शहाणा पण आहे, तज्ञ माणूस पण पैशाच्या पाठी आहे. तो अज्ञ सुज्ञ तज्ञ हे जेव्हा केवळ आणि केवळ पैशाच्या पाठी, धनसंपदेच्या पाठी, विषय वासनेच्या पाठी असतात, तेव्हा तू जे मला द्वैताचे काम दिले आहेस ते करणे मला आता वयोमानानुसार, माझी शक्ती क्षीण झाल्यानुसार आता ते करणे मला अशक्य आहे. इतकंच नव्हे तर जितकं आम्ही समत्वाचा बोध द्यावा, जितकं आम्ही समत्वाचं निरूपण करावं, तेवढ्या लोकांना, तेवढं समत्व तर दूरच, लोकांमध्ये वाटतं की हा ज्या अर्थी आम्हाला समत्वाचा बोध देतोय, समत्वाचं बाळकडू पाजण्याचा प्रयत्न करतोय, त्या अर्थी त्याचाच काहीतरी व्यक्तिगत स्वार्थ असला पाहिजे,
असं समजून जेवढं आम्ही समत्वाचं बोलतो तेवढं ते ज्यांना सांगावं ते अधिकाधिक द्वैतामध्ये म्हणजे भेदाभेदामध्ये, ज्याला भेदाभेद अमंगळ म्हणतात अशा अमंगळ वर्तनामध्येच सारे रमताना दिसतात. म्हणून द्वैत भाव फार वाढे जनमानसात, समबुद्धी नूरे काही जगी माणसात. या जगात माणसांमध्ये द्वैत भावच फार वाढला आहे आणि जनमानसात केवळ आणि केवळ द्वैत वाढलं, युद्ध वाढलं, भेदाभेद वाढलं आणि समबुद्धी अशी काही उरलीच नाही. बरं, हे कुणाबद्दल आहे तर जपी तपी दानी ज्ञानी संसारी गृहस्थ, सान थोर सारे फसती भोग लालस येतो. संसारी गृहस्थ हे संसारी म्हणून, लहान साधी माणसं ही साधी माणसं म्हणून भोग लालसेत गुंतली आहेतच आहेत. इतकंच नव्हे, जे स्वतःला जप करणारे, तप करणारे, दान करणारे ज्ञानी समजतात असे जपी तपी दानी ज्ञानी सर्वसाधारण संसारी गृहस्थ लहान आणि मोठे सारेच भोग लालसेत बसलेले आहेत. पुढे जाऊन तो म्हणतो, क्षुधा तृषा भोग काम शांत नोहे कडा, आप्त सखी यांचाही बुद्धिभेदी धंदा. कुणाचीच भूक कधी पूर्ण होत नाही, कुणाचीच तहान कधी पूर्ण होत नाही, कुणालाच किती भोग भोगले तरी समाधान वाटत नाही, कुणाचीच कामपूर्ती वासनापूर्ती काही मिळालं किती मिळालं तरी होतच नाही आणि शांत तर कधीच कोणी नाही. म्हणजे क्षुधा तुषा भोग काम हे कधी शांत होत नाहीत आणि क्षुधा तुषा भोग काम कधीच शांत नसल्यामुळे मनशांती इथे कधीच कुणाला मिळत नाही. आणि इतकं करून हे चुकीचं वर्तन आहे असं समजावून सांगायला जर आमच्यासारखा गेला तर आप्त स्वकी यांचा ही बुद्धिभेदी धंदा. तर आमच्यासारख्या तुमच्या भक्ताचे जे नातेवाईक आहेत, आप्तस्वकी आहेत, ते सुद्धा आम्ही जे सांगतो ते लोकांनी ऐकू नये म्हणून आम्ही जर चांगलं सांगायला गेलो तर चांगलं ज्याला आम्ही सांगतो त्यांच्या बुद्धीमध्ये संशय निर्माण करण्याचं, बुद्धिभेद करण्याचं वाईट काम आमचेच नातेवाईक आजूबाजूला पसरलेले लोक करतात. असं असताना हे अद्वैत तत्वज्ञानाचं प्रचार आणि प्रसार करण्याचं काम आता या निवृत्तीमध्ये, आता या थकलेल्या शरीर मनाला शक्य नाही. म्हणून सरते शेवटी विनंती करून हा भक्त सांगत आहे, लख लाभ तुझे काम तुझसी ते व्हावे, निष्कर्मात द्वैतात भक्त राहू द्यावे. तू जे मला काम सांगितलंस ते तुझं काम तुलाच लखलाभ असू दे, तेच तू करू जाणेस. माझ्याच्याने काही आता हे जमणार नाही. मला केवळ नैष्कर्मी भावामध्ये आणि अद्वैतामध्ये राहायचं आहे आणि उरलेले काही क्षण आहेत ते शांत समाधानामध्ये मुक्तावस्थेत ते मला व्यतीत करायचे आहेत. म्हणून निष्कर्मात अद्वैतात भक्ता राहू द्यावे. सर्व अर्थ सांगून पुन्हा आला. आता परत एकदा निष्कर्मात अद्वैतात भक्ता राहू द्यावे हे जे अतिशय गोड मधुर काव्य आहे ते आपण ऐकावं अशी विनंती करतो. उडून शिणलो फार संसाराचा गाडा, धाव पाव सोडवी आता श्रीरंगा विठ्ठला, नेमुनिया देसी मजसी अद्वैताचे काम, अज्ञ शून्य तज्ञ यासी ध्यास एकदाम. द्वैत भाव फार वाढे जनमानसात, समबुद्धी नूर काही जगी माणसात. जपी तपी दानी ज्ञानी संसारी गृहस्थ, सान थोर सारे पसती भोग लालसेत. क्षुधा तृषा भोग काम शांत नोहे कदा, आप्त स्वकीयांचाही बुद्धिभेदी धंदा. लख लाभ तुझे काम तुझसी ते व्हावे, निष्कर्मात द्वैतात भक्ता राहू द्यावे. निष्कर्मात द्वैतात भक्ता राहू द्यावे. सुप्रभात, सुदिन, शुभेच्छा अस्तु. धन्यवाद.